अब काठीनं घोंगड अब अब काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की थँक्यू व्हेरी मच डीजे. या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा आता दोन संघ आपल्या समोर समोर पाहतात आपण. MB स्पोर्ट्स बागपाडा दुसऱ्या बाजूला पाहतोय घोरतपाड्याचा संघ पाहतोय. आई माऊली स्पोर्ट्स नागरे आयोजित आई माऊली चषक 2026चा हा महासोहळा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची मॅच. स्ट्राईकला आहेत संदीप. पहिला चेंडू तेज तर्रार होता परंतु दिशाहीन. बघा दिशाहीन चेंडू होता. पहिला चेंडू वाईड हाताळलाय गोलंदाज पाहतोय आपण सनी बीज. संदीप वळवी यावेळेस बघा बॅटची लिडिंग एज लागली होती. यष्टांच्या मागे झेल सुटलाय. बघा कॅच इकडे सुटलाय. संदीप या बॅटरला एका जीवनदान मिळतंय. बघा संधी मिळाली एकदा बॅटरला. संदीप सारखा एक आक्रमक फलंदाज आहेत. संदीप सातत्याने बागपाडा संघातून खेळताना पाहिल्या चांगली कामगिरी केली आहे. परंतु हा संघ पाहिला तर शेवटच्या मुवमेंटवरती थोडासा बॅकफूटवरती येतोय. परंतु आज मला वाटतं निश्चय करून आलेत महेंद्र अँड कंपनी की आज त्यांना एका ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय मिस्टामी स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल इथे कंप्लीट होताना पाहतोय. हर्षद वळवी यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम. हर्षद बॅक टू द आउट गॉन. बघा एक महत्वाचा खेळाडू आपण पाहिला तर MB स्पोर्ट्स बागपाडा संघाचा एक उभारता सितारा आपण पाहतो तर डगावच्या आशा पोहोचायला पाहतोय. परंतु आता पाहतोय जयदीप येतोय. जयदीप वळवी येतोय न्यू बॅटर. अजून एक बागपाडा संघाचा नवीन स्तंभ आपण पाहतोय उभा केला गेला आहे जयदीप वळवीच्या नावाने. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. परंतु यावेळेस तेज तर्रार गतीमध्ये बॅटरला बीट केलं होतं. चेंडू जातोय बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धावेसाठी. बघा बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार गतीमध्ये बॅटरला बीट केलाय जयदीप वळवी यांना. पूर्णपणे बॅकफूटवरती पहिल्या षटकामध्येच नेऊन ठेवलाय. चेंडूचा विचार केला 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहतो पण 3 वर जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ड्राईव्ह केलाय आपण पाहतोय. कव्हरमध्ये एक शतरक्षक तैनात आहे. तिकडे एक सिंगल देईल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू अव्वांतर होता. त्यानंतर पाहिलं तर सिंगल आली, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल. म्हणजे चांगली कामगिरी केली आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो पण दिशाहीन होता. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय.
बघा वाईटने सुरुवात झाली होती. शेवटचा बॉल टाकण्याचा प्रयत्नामध्ये सुद्धा परत वाईट पडलाय. म्हणजे अजून सुद्धा असं पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी असेल या पहिल्या षटकातील. सनी बीच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस चांगला फटका इंटू द गॅप खेळून काढलाय. शतरक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देईल का नाही. चांगलं शतरक्षक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय. स्वतःला सावरलं आणि चेंडूला अडवलं गेलंय. आतमध्ये ठेवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या मध्ये आणि 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावा या 2 धावेची धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 7 या आकडे. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यस डीजे. राजीनामा बॉलिंग बॅटिंग पण नाही बॉलिंग पण नाही फक्त 12 उभा राहायचं कॅच पकडायला. खरंच भगत जाल तेव्हा मला इथे भेटून जायचं. जातच नाही मी मयंक तिकडे जाल तेव्हा मला भेटून जायचा. बॅटिंगच नाही होत. प्रॅक्टिसला पण बॅटिंगला बॉल लागला तिथून. आउट ऑफ फॉर्म यावर्षी काम आहे दोघांचा. गेल्या वर्षी पालघर डिस्ट्रिक्टला भरला तरी होता यावर्षी भरला पण नाही. कोणाला बॉलर कोणाला रे रोहित येतोय. रोहित गोवार येतोय या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन रोहित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. जडीसाठी पहिला बॉल रोहित यांचा. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला. तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू बघा तिकडे चढण होती तिकडे चेंडू उतरलाय. नक्की जरा ही चढण नसती तर नक्कीच हा चौकार गेला असता. परंतु इथे पाहतो 2 धावा 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा चांगली रनिंग विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय. चांगला फटका सजवला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय बॅटरने. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. धावसंख्या पाहतो पण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. यावेळेस चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद मिस्टर संदीप. बॅक टू द आउट गॉन. चला जास्त चर्चा करू नका पंच, कारण आपल्याला उशीर ऑलरेडी झालेला आहे. आज पहिला दिवस आहे. कृपया सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. यावेळेस स्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे आणि यष्टांच्या मागे सुंदर झेल. आल्या पावली परततोय बॅटर सूरज बरफ. सूरज आला आणि सूरज गेला. महेश येतोय. महेश भडांगे स्वतः संघाचे कर्णधार आहेत. तारणहार व्हायला लागेल कर्णधाराला, कारण संघ आता पाहिलं तर बॅकफूट वरती आलाय. कारण सातत्याने पाहिलं तर महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशेला पुतल्यात. महेश यांचा विचार केला तर महेश यांच्याकडे कॅलिबर आहे, आत्मविश्वास आहे, स्वतःवरती आत्मविश्वास आहे आणि तो सिद्ध करावा लागेल. अनुभव आहे महेश यांच्याकडे आणि तो अनुभवाचा फायदा नक्कीच महेश यांना करावा लागेल. महेश भडांगे येतो या स्ट्राईक वरती.
पुढचा बॉल. यावेळेस बघा गती 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 मध्ये बीट केल्या बॅटरला, पूर्णपणे बांधून ठेवलंय यावेळेस एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला, बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय. बघा महेश यांना आता विचार केला गेला तर जयदीप यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. तो ना जयदीपकडे या ताकद आहे, मोठे मोठे फटक्यात खेळण्याची कला आहे, ती कला दर्शवावी लागेल. यावेळेस मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत आहे, नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय चेंडू गेला होता, पण तो चेंडू थोडंसं वळण घेतलंय, चेंडू जातोय सरळ कव्हर रिझन मध्ये. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांची धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. चेंडूचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलाय. शेवटचा बॉल. यावेळेस घुटना टेक हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मुस्तामिंग झालाय आणि सुंदर झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट होताना पाहतोय. मिस्टर महेश भडांगे स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय. विकेट आउट. थँक्यू डीजे. 2 षटक संपले आहेत आणि 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 12 वर जाऊन पोहोचलेले आहे. फक्त आणि फक्त 12 धावा. अंकुश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल आणि पाहतोय आपण न्यू बॅटर ज्ञानेश्वर येतोय नॉन स्ट्राईक एंडला. ज्ञानेश्वर भडांगे यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला, परंतु जयदीपकडे पाहतोय स्ट्राईक आता आलेली आहे. पहिलाच बॉल हा फ्रॅगर होता. बघा चेंडू मला वाटते त्यांच्या चेहऱ्यावरती आदळलाय. पंच बघा पाणी घेऊन जायचंय. पहिला चेंडू तेजतारा होता, बाउन्सरचा वापर केला होता गोलंदाज अंकुश यांनी. अंकुश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मुस्तामिंग झालाय. बघा जो फटका त्यांचा चेंडू जो चेहऱ्यावरती लागला त्याचा प्रभाव त्यांच्या बॅटिंगवरती पडला आणि फलंदाज होतोय बाद. मिस्टर जयदीप स्वस्तामध्ये बाद झालाय. सातत्याने विकेट पाहतोय आपण एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाच्या बाजूने पडताना पाहतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना पाहिले आपण यावेळेस गोरातपाडा संघाकडून. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय गोरातपाडा संघाने. आता पाहतोय न्यू बॅटर साईनाथ येतोय, साईनाथ भडांगे. यावेळेस टॅप केलाय बॉलला, चेंडू जातोय मिड ऑन मध्ये. डीप मधून फिल्डर आले, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आणि बघा सुंदर रनआउट घेतला जातो इथे. अजून विकेट पाहतोय पण एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाची गार होताना पाहतोय. विश्वनाथ येतोय, विश्वनाथ बरफ.
ते पहिलं तर पूर्णपणे बॅकवर्ड वरती ढकललाय गोरातपाडा संघाने. वाघाव स्पोर्ट गोरातपाडा संघाचा विचार केला तर पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं गोलंदाज सनी बीज यांनी. दुसरं षटक हाताळलं होतं रोहित गोवार यांनी. चांगली लाईन आणि लेनचा वापर केला होता. यावेळेस स्लॉक केलाय बॉलला. चेंडू गॅपमध्ये खेळून काढला. तिकडे शतरक्षक बघा सुंदर शतरक्षण पाहतोय. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल इथे घेतली जात आहे आणि या सिंगलच्या सहाय्यानं पाहतो पण धावफलक पुढे सरकते. 14 या आकड्यावरती 14 धावा इथून लागल्या गेल्या आहेत. इथून जर तुम्ही 30 ते 35 धावापर्यंत मजल मारली गेली तर नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल मानलं जाईल. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. परंतु तर पहा आपण गोलंदाजी काय अप्रतिम चालले आहे. अप्रतिम म्हणजे यावेळेस पूर्णपणे बॅटरला ना बीट करून ठेवलं आहे. कोणती मुभा यावेळेस दिली नाहीये. मोठे फटके खेळून दिले नाहीयेत. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचे फलंदाज झाला. यावेळेस पाहतोय पण अजून एक तेच तर्रार बॉल पाहिला आपण. षटक संपते तिसरं आणि 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड 14 धावा आणि विकेट पाहिल्या तर आपण 6 गडी आपण पाहिलं तर तंबूच्या आशाला जाऊन पोहोचलं. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त संघ पाहिला तर तंबूच्या आशाला गारज झालाय बागपाडा संघाचा. खूपच बिकट परिस्थिती आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाची. परंतु इथून ज्ञानेश्वर आणि विश्वनाथ बरफ यांना चांगली खेळी करावी लागेल. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. आता पाहतो पण गोल बॉलिंग ट्रॅकवरती शिवराम येतोय. संघाचा कर्णधार आहे. वाघाव स्पोर्ट्स गोरखपाडा संघाचा कर्णधार आहे आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅक होता. मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहेत. पुन्हा एकदा अंकुश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता परंतु झेल त्यांना गॅदर करता आला नाही आहे. रनिंगमध्ये झेल घेणं खूप अवघड असते आणि पाहतो झेल सुटलेला पाहतो आपण. 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतो आपण 16 वर जाऊन पोहोचते. इथून सुद्धा पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून 5 बॉलवरती कमीत कमी किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. म्हणजे इकडून 30-35 धावा इथून जर झाल्या तर एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचलं गेलं जाईल. यावेळेस बॅटची लिनिंग चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. बघा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 डबल आलेत. इथून पाहिलं तर 2 डबल आलेत परंतु एखादा षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच आत्मविश्वास हा येतो बळकटला जाईल एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा. धावसंख्या पाहतो 18 वर जाऊन पोचते. यावेळेस ऑन साईडला उडवलाय आणि काय झेल अप्रतिम झेल. फलंदाज होतोय विश्वनाथ सुद्धा फेल. चांगला फटका सजवला होता परंतु काय प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिलं अंकुश पांढरा यांच्याकडून. अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक पाहिलं आपण. थँक्यू डीजे. बघा स्वतःच्या बॉडीला सांभाळलं आणि बाउंड्री लाईन पासून थोडंसं लांब ठेवलं गेलं. सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय अंकुश पांढरा यांच्या मार्फत. बघा गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम केली होती अंकुश यांनी आणि फिल्डिंगचा दर्जा A1 क्वालिटीचा पाहिला आपण अंकुश पांढरा यांच्याकडून. अप्रतिम शतरक्षण पाहिलं आपण अंकुश यांच्याकडून. न्यू बॅटर पाहतो आपण अरुण येतोय. अरुण वळवी येतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. फिल्डर आहे परंतु त्याच्यापासून चकवून चेंडू सरळ जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हा चौकार आलाय. या इनिंग मधील पहिला मोठा फटका येताना पाहतो या शेवटच्या षटकामध्ये. माझी माऊली आई बसली मंदिराला मंगळवाराचे गोदी साला नवारा केलं काही गोवंगाला. यस थँक्यू डीजे. बघा वारा तर घुमतोय परंतु शेवटच्या षटकामध्ये घुमलाय वारा. चौकार आलाय शेवटच्या षटकामध्ये. आता इथून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती ठरलं जाईल किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे अंकुश. बघा अंकुश यांच्याकडून कोणती चुकी होणार नाही आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघा एकच धाव इथे घेतली गेली आहे. ज्ञानेश्वर यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला आहे की मी षटकार खेळू शकतो. मी मोठा फटका खेळू शकतो शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील.
या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील. बघा जर षटकार आला तर नक्कीच इकडून धावफलक आपण पाहतोय 29 वर जाईल, 30 धावांचा टार्गेट होईल. चौकार आला तर 28 धावांवरती जाऊन पोहोचेल. सिंगल आली तर 25 वर जाऊन पोहोचेल. डबल आली तर 26 वर. परंतु बघा डॉट आलाय शेवटचा बॉल आणि धावसंख्या स्थिरावली ती 23 वरती आणि 24 धावांचा टार्गेट या रेफर केलं जात आहे बॅटिंग करणार संघाकडून वाईड साठी. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्या. बघूया काय घडते काय बिघडते. डिसिजन पेंडिंग असेल. यस वाईड बॉल असेल किंवा उसळी जास्त होती चेंडूची आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांनी दिलेला आहे. म्हणजे पहिला बाउन्सर आलाय या शेवटच्या षटकामध्ये. बघा चौकार आलाय, वाईड बॉल सुद्धा आलाय, बाउन्सरचा वापर सुद्धा केला गेला आहे. बघा उसळी थोडीशी जास्त होती, सरळ डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला होता आणि त्याच कारणास्तव पहिला तर तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहिला तर आपण वाईडचा इशारा आलाय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती षटकार येईल का चौकार येईल का अजून सुद्धा डिसाईड नाही झालंय. धावसंख्यापर्यंत किती बदल मारली जाईल या पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी लाईनवरती हा चेंडू हाताळला होता आणि शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. षटक संपते चौथं. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 24 वर जाऊन पोहोचले आणि 25 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलाय एमबी स्पोर्ट्स बागपाड्या संघाने. बघा सध्या तरी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक तिकडे झाडाखाली बसल्यात या सामन्याचा आनंद घेत आहेत. दुपारच्या जेवणानंतर मनसोक्त मजा आनंद इथे घेतले जात आहेत. बघा आंब्याच्या झाडाखाली बसल्यात तिकडे. आंब्याच्या झाडाखाली बघा प्रेक्षक कोणी बसून मॅच बघतात तर कधी झोपून. बघा झाडावरती आंबे अजूनही आलेले नाही आहेत मात्र प्रेक्षक भरपूर आलेत मॅच बघण्यासाठी. सर्व प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या दुपारच्या सत्रामध्ये. बघा हे आमचे आयोजक व्हॉलेंटियर्स तिकडे बसलेत, मागे बसलेत. कुंदन आपण पाहतोय, कुंदन पाचमारे. यंग डॅसिंग डायनामिक गॉगल लावून बसले तिकडे मस्त. आणि आपण पाहतोय शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पडा संघ, त्यांच्यासोबत किरण धुमाडे यांना आपण पाहतोय जे 2 सामने जिंकलेत आणि सध्या तरी विश्रांती त्याची चालू आहे. आणि आमचे हे 2 ऑफिशियल पंच गोळ्याचा आस्वाद घेत असताना प्रवीणजी सुतार, संतोषजी कोम, संतोषजी वळवी आहे सॉरी संतोषजी वळवी बघा आनंद घेत आहेत. थंडगार बर्फाचा गोळाचा आस्वाद घेत असताना बघा रिॲक्शन बघा प्रवीण सुतार यांची. ते देखील म्हणतात की मस्त थंडगार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका आपण, या उतरा मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. माफक आव्हान ठेवलं गेलंय. आपण डीजेला देखील संधी देऊया. ऐकूया सुमधुर संगीत. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेत दर्शन झडपके. धन्यवाद प्रदीप.
25 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं आहे 24 चेंडूमध्ये. बाकी हे माफकचं आव्हान आहे नक्कीच. किती षटकामध्ये किती चेंडूमध्ये हा कंप्लीट केला जाईल की हा 25 धावा डिफेंड केल्या जाईल MB स्पोर्ट्स बागपाडा संघाकडून. MB स्पोर्ट्स बागपाडाचा विचार केला तर चांगली बॉलिंग लाईन आहे. आता हे परीक्षा आहे, परीक्षेची घडी आहे आणि त्याच्यावरती स्वतःला सिद्ध करायचं आहे. एक कमी धावसंख्येचं टोटल उभं केलं आहे आणि ते डिफेंड करत असेल तर सातत्याने विकेट आणि डॉट चेंडू घ्यावे लागतील आणि फिल्डिंगचा दर्जा A1 क्वालिटीचा ठेवावा लागेल. आदरणीय सन्माननीय यश मसेकर साहेबांना आम्ही विनंती करतोय, त्यांनी सुद्धा आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया करून आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. यश मसेकर साहेबांना आम्ही विनंती करतोय, त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया. 25 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय विश्वनाथ. पहिला चेंडू पाहिला पण टॉस चेंडू होता, पण तो पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅटरला. आपण पाहतोय या 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला आहेत बॅटर रोहित गोवारी आणि या नॉन स्ट्राईक एंडला सनी बीज. सनी यांनी अप्रतिम षटक हाताळलं होतं पहिल्या सत्रामध्ये, परंतु आता बॅटिंग करायची आहे. 25 धावा बनवायच्या आहेत. धावा तर लागल्या गेल्या आहेत 25, परंतु त्या धावा सुद्धा पूर्ण करायच्या आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसरा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून. वा का फटका सजवला, चेंडू जातोय. बघा तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच कारणासह पाहिलं तर 2 धावा पळून कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये. बघा फटका चांगला सजवला होता. तिकडे जर ती चढण नसती तर नक्कीच हा चौकार गेला असता. इनफिल्डच्या वरून हा चेंडू फटका सजवला होता. बॅटर आपण पाहतोय रोहित गोवर यांनी, परंतु आता पाहतोय स्ट्राईकवरती आले तर न्यू बॅटर सनी बीज. यावेळेस बघा फक्त आणि फक्त टॅप केलाय बॉलला, दिशा देण्याचं काम आहे केलंय. सिंगल इथे सिंगल घेऊन इथून डॉट आणि विकेट्स घ्यावे लागतील बागपाडा संघाला. स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस लोअर फुल्टच बॉल होता, बॉडी लाईनवरती हा चेंडू हाताळला होता. ज्ञानेश्वर होते डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु फेकी थोडीशी खराब होती. बघा बॅकअप चांगलं होतं, डोक्यावरती त्यांचा सुद्धा हात गेलेला आहे. नक्कीच थोडंसं खराब थ्रो होता, परंतु तिकडे एकच सिंगल येताना पाहतोय. सिंगलपेक्षा जास्त काय मिळाली नाही आहे. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकातील 4 बॉल झाले तर 5 बॉल. यावेळेस शफल अँड क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पंचांचा इशारा पाहता पण वाईटचा आलाय. अवांतर धाव येताना पाहतोय. आपल्याकडे स्कोर कार्डवरती धावा आपण कमी लावल्या गेल्या आहेत आणि सातत्याने जर तुम्ही असे वाईट चेंडू हाताळले तर तुम्ही कुठेतरी या मॅचमध्ये थोडेसे बॅकफूटवरती येऊ शकता. आणि गोलंदाजीचा दर्जा तुम्ही चांगला सेट केला आहे पहिल्या 4 बॉलमध्ये. यावेळेस खोलगट पण करण्याचा प्रयत्न केला होता. थोडं थर्डमॅन रिझनमध्ये आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल आले, या सिंगलने धावफलक पाहता पण जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. इथून पाहिलं तर शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस मिस्टर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बघा चेंडूच्या खाली आला होता, त्याच्याकडून होते चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत पळून. 3रा धावायचा प्रयत्न सुद्धा इथे केला जातोय. पंच यस 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. यस डीजे.
सूरज येतोय दुसरीच्या हाताने सूरज यांना बोलवलं जात आहे. 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लांगांमध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे ज्ञानेश्वर. एक सिंगल येते. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला होता. तुम्ही जर मोठे फटके खेळले तर लवकरात लवकर मॅच फिनिश होऊ शकतो, पण सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय सेकंड इनिंग मध्ये. इथून सुद्धा आपण पाहिलं तर कमबॅक करावं लागेल एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला, कारण इथून विकेट आणि डॉट घ्यावे लागतील. यावेळेस काय फटका सजवलाय. संदीप आहेत आणि संदीप कडून होणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. मिस्टर रोहित गोवारे बॅक टू डग आउट. पहिला धाव बसतोय वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा संघाला. यस थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना ओम साई स्पोर्ट्स बंगली संघाच्या कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सूरज कात्याने यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे येऊन. यावेळेस अंकुश आले आणि अंकुशने उडवला बॉलला. विश्वनाथ आहे त्यांच्या मस्तकाला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ गेलाय सीमा रेषापार. 6 धावांसाठी आलाय षटकार. 6. यस थँक्यू विजय. आता इथून पाहिलं तर 9 धाव्यांची आवश्यकता आहे. अंकुश आलाय आणि अंकुशाने ठोकलाय षटकार. यावेळेस आपण गॅप मध्ये चेंडू दाखवून काढलाय. सिंगल येईल. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का. डीप मध्ये फिल्डर होते, परंतु बघा चांगली फिल्डिंग आपण पाहतोय जयदीप यांच्याकडून. हर्षद आहे तिकडे. बघा थोडीशी हेअरस्टाईल दोघांची सेम आहे, त्याच कारणास्तव थोडंसं आम्हाला समजत नाहीये हर्षद आणि जयदीप मध्ये, कारण शरीरदृष्टी दोघांची सेम आहे. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटर आपण पाहतोय सनी बीज यांना, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. बघा डॉट बॉल घ्यावे लागतील, सातत्याने डॉट चेंडू टाकावे लागतील. शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच खेचावा लागेल एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला. अजून एक पाहिलं तर दिशाहीन हा चेंडू. बघा दिशा खराब तर आपली दशा होईल खराब. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला विचार करावा लागेल, कारण आपण धावा स्कोर कार्डवरती कमी लावल्या गेल्या आहेत आणि आपण इथून जर कमबॅक करत असेल तर चांगली गोल करावं लागेल. परंतु असे अवांतर चेंडू हाताळले तर तुम्ही अजून सुद्धा थोडंसं पाहिलं तर बॅकफुटवरती जातील. यावेळेस बघा तेज तर्रार ब्लॅक होलमध्ये हा चेंडू हाताळला होता आणि बघा स्वतः फलंदाज खेळाडूवृत्ती दाखवतोय आणि तंबूच्या आशा जाताना पाहतोय मिस्टर सनी बीच. बॅक टू डग आउट गॉन. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. इथून 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 7 धावा. हर्ष देतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. धाकटे आले न्यू बॅटर आपण पाहतोय नॉस्ट्रॅगेंडला. यावेळेस विशू आहेत आणि विश्वनाथ यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु पहिल्या 2 धावा इथे रोखू शकले नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावांची धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 5 धावांची आवश्यकता असेल.
हर्षद वळवी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षद यांचा पुढचा बॉल अंकुशसाठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता बघा. सीधी उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी यावेळेस अंकुश पांढरा यांना. परंतु बघा उलटा फुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे बेनिफिट नाही आहे बॅटरला, परंतु रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. अयशस्वी ठरलाय इथे बॅटर अंकुश. यावेळेस चांगला फटका सजवला गॅप मध्ये. मग हे पाहतो आपण संदीप आहे त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार 4. सामना यावेळेस पाहतोय आपण वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे. 1 धावाची आवश्यकता आहे. स्कोर आपण पाहतोय लेवल झालेला आहे. 1 धावाची आवश्यकता आहे इकडून जिंकण्यासाठी. आणि सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि सामना जिंकतो इकडे वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा संघ. हळलक 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 MV स्पोर्ट्स बागपाडा. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे ओळूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल मिस्टर रोहित गोवारी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला रोहित यांनी यायचं आहे आणि घोरातपाडा संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. चला ओम साई स्पोर्ट्स बंगली संघाच्या कर्णधार सूरज